सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सभागृहातल्या राजकारणाची जुळवाजुळव किंवा आकडेवारीची जुळवाजुळव करण्यामध्ये सर्वच राजकीय बडे नेते व्यस्त आहेत। ती आकडेवारी जुळवाजुळव करत असताना हे माझ्या हातात असलेलं पुस्तक आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आदेश निर्देश परिपत्रके यासह महानगरपालिका म्हणजे हे याच्यामध्ये BMC ॲक्ट आहे आणि त्या ॲक्टनुसारच सदस्याची निवड किंवा महापौरांची निवड, विरोधी पक्षनेता इतर जे काही पदाधिकारी आहे यांच्या निवडीची प्रक्रिया पार पाडली जाते। मागील अनेक वर्ष ज्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये नगर सचिव म्हणून ज्यांनी काम पाहिलं आणि ते निवृत्त होताना असिस्टंट कमिशनर म्हणून निवृत्त झाले असे A. पठाण हे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार साहेब। नमस्कार। महापौर निवडीच्या आरक्षणाचा मुद्दा हा उद्या स्पष्ट होणार आहे आणि तदनंतर निवड ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। बिलकुल। निवड ही कशा पद्धतीची केली जाते? आता निवड आरक्षणचा मुद्दा स्पष्ट झाल्यानंतरच त्याप्रमाणे महापौरांचं जे आरक्षणामध्ये जे असेल नाव ओपन असेल किंवा पुरुष असेल किंवा SC असेल किंवा OBC असेल त्याप्रमाणे त्यांच्याकडून पार्टी फॉर्म भरते। फॉर्म भरून घेऊन मग ते नगरसचिवाकडे दाखल करतात। म्हणजे अजेंडा निघतो प्रथमतः अजेंडा काढला जातो। अजेंडावरून त्याच्यावर मुदत दिली जाते त्या तिच्यामध्ये की ज्यांना नॉमिनेशन दाखल करायचं त्यांनी नॉमिनेशन दाखल करावं। त्याप्रमाणे महापौरांचा उपमहापौराचं नॉमिनेशन दाखल केलं जातं। ह्याच्यानंतर मग निवडणूक प्रक्रिया ही गुप्त मतदान पद्धत आहे की हातवर करून आहे? पूर्वी कसं होतं आणि आता काय? मुंबई प्रांतिक महानगरपालिका महापौर आणि उपमहापौर या पदासाठी निवडणूक घेणे नियम 2005 यानुसार माननीय महापौरांची निवडणूक घेतली जाते। आता महापौरची निवडणूक घेण्यासाठी पीठासीन अधिकारी प्रथमतः विभागीय आयुक्त हे पीठासीन अधिकारी असतात, पण विभागीय आयुक्त यांच्या मार्फत जे प्रतिनिधित्व करतात जिल्हाधिकारी IAS ऑफिसरचे दर्जाचे ते जे असतील CO वगैरे, तर त्यांनी त्याप्रमाणे पीठासीन अधिकारी म्हणून काम करतील आणि व्हिडिओ शूटिंग होती। ज्यावेळी सभा सुरू झाली यांच्या पीठासीन अधिकारीच्या अधिपत्याखाली सभा सुरू होते। सभा सुरू झाल्यानंतर मग नॉमिनेशन फॉर्म ज्यांचं नाव उच्चारलं जातं त्यावर सगळ्या सदस्यांनी हात वर करून आणि आपलं स्वतः मत सांगतात की माझं मत अमुक अमुक यांना आहे। म्हणजे हात वर करून माझा परिचय करून परिचय करून द्यायचा, परिचय करून नंतर स्वाक्षरी करायची। परिचय करून देऊन स्वाक्षरी करायची आणि माझा मत अमुक अमुक यांना आहे असं त्यांनी वधवायचं सदस्याकडून। आपण वधून घेतो सदस्याकडून आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग केलं जातं। तदनंतर मग पीठासीन अधिकारी नंतर समजा आणखी दुसरा एखादा नॉमिनेशन असेल मग त्याचे पण मतदान घेतलं जातं किंवा मग कुणाला कुणी तटस्थ राहतो ते तटस्थाची पण त्याप्रमाणे मला तटस्थ राहायचं आहे असं तटस्थ पण एखाद्या सदस्याला मला तटस्थ राहायचं मतदानामध्ये भाग घ्यायचा नाही तर तो तटस्थ पण राहू शकतो। मग याप्रमाणे जे मग पीठासीन अधिकारी त्यांना सहाय्य करणारे नगरसचिव असतात मग त्यांनी सगळं मतदान बरोबर ते हिच्याप्रमाणे मतदान मोजतात आणि त्यांना एवढे मतं पडली तटस्थ एवढे विरोधकाला एवढे पडली ज्याला जास्त मतं पडली त्याला पीठासीन अधिकारी हे घोषित करतात की बाबा हे महापौर म्हणून निवडून आले। म्हणजे महापौराची निवड प्रक्रिया ही कलम किती मुंबई प्रांतिक महापालिका महापौर आणि उपमहापौर या पदासाठी निवडणूक घेणे नियम 2005 हा नियम आहे। नामनिर्देशन पत्र सादर करणे पीठासीन महापौरांची अथवा उपमहापौराची निवड करण्यासाठी बोलावलेल्या विशेष बैठकीच्या अध्यक्षांनी विभागीय आयुक्त अथवा त्यांचा प्रतिनिधी असेल। आता नामनिर्देशन छाननी करणे उमेदवारी मागे घेणे म्हणजे 15 मिनिटाचा वेळ दिला जातो। छाननी त्यावेळेस अगोदर छाननी म्हणजे पीठासीन अधिकारी त्याची छाननी पण करतात आणि 15 मिनिटाचा वेळ पण देतात। एखाद्याला कुणाला तर मागं घ्यायचं असेल तर त्यावेळी पण मागं घेण्याची मुदत आहे। त्याच्यानंतर काय निवडणूक प्रक्रिया आणि निवडणुकीचे निकाल घोषित करणे। एकूणच जर का तुमचा अनुभव घेतला तर किती महापौर तुमच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही ह्या पीठासीन अधिकाऱ्यांना मदत केली प्रक्रियेमध्ये? एक आपलं आरिफभाई, त्याच्यानंतर अलका राठोड, काय त्यांचं नाव आबोटेबाई, सुशील आबोटे आणि विरोधी पक्षनेता कोण होते? सभागृह नेते सभागृह त्यावेळेस महेश अण्णाच होते। आणि विरोधी पक्षनेता बघा आता मला तर आठवत नाही परंतु काही वेळेस रोहिणी तडवळकर पण एक वेळेस होत्या। सुरेश पाटील होतं
पण हा वर्षाला बदलतात ना सर. बरं, एक प्रश्न असा आहे की रोटेशन पद्धतीने महापौरांचं आरक्षण काढलं जाईल. बरोबर. मग त्याच्यामध्ये एस टीचा जो प्रश्न आहे, एस टीचा, तर त्याच्यामध्ये एक अधिनियम असा आहे की 3 आणि 3 पेक्षा अधिक असेल तर सोडत प्रक्रियेमध्ये त्याला समाविष्ट करून घेतलं अगदी जाईल. बरोबर आहे. हा एक मुद्दा झाला. आता राहिला प्रश्न 2चा, ओबीसी, ओपन आणि एससी. येस. ह्याच्यामध्ये जर का आता सोडत घ्यायचं म्हटलं, उद्या सोडत आहे, तर एससीचा महापौर महिला ह्या मागे यापूर्वी होऊन गेलेल्या आहेत. ओबीसीचाही झालेला आहे, ओपनचाच म्हणजे अद्याप झालेला नाही आहे. म्हणजे सोडत प्रक्रियेमध्ये पुन्हा एससी आणि ओबीसी ह्या प्रवर्गाला समाविष्ट केलं जाईल का? एसटीला तर बाजूलाच काढतात, हो. तर प्रश्नच नाहीये. कारण आपल्याकडे 2च सदस्य आहेत, 2 आहे. त्याच्यामुळे 3 सदस्य नसल्यामुळे एसटीच्या बाजूला काढतात. आता कसं आहे, 29 महानगरपालिकेचं हे आहे. आता त्यांनी बिंदू नामोली तयार केलेली आहे. बिंदू नामोली त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाकडे आहे. त्या बिंदू नामोलीवर डिपेंड करतं हे सगळं. आणि चक्र पण पद्धत आहे आणि ऍक्टमध्ये आहे तसं स्पष्ट. महाराष्ट्र महानगरपालिका महापौराचे आरक्षण नियम 2006 या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार महापौरांचे आरक्षण काढलं जातं. आता महापौराच्या निवडणुकीसाठी पदे राखून ठेवणे, आता राज्य शासन अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांच्या मागास प्रवर्ग आणि महिला नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलासह यांच्यासाठी राखून ठेवायच्या राज्यातील महानगरपालिकेच्या महापौरांची संख्या राजपत्रातील अधिसूचनेद्वारे पुढील तत्वावर निर्दिष्ट करतील. हे आहे. आता याच्यामध्ये अशा प्रकारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखून ठेवायच्या महापौर पदाच्या संख्येचे राज्यातील महानगरपालिका अशा महापौर पदाच्या संख्येशी असलेले प्रमाण हे सर्व महापालिका क्षेत्रातील एकूण लोकसंख्येशी त्या महापालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येचे जे प्रमाण असेल जवळजवळ तेवढेच असेल. परंतु प्रभाग निवडणुकीत अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती यांच्या प्रभागातून निवडून द्यावयाच्या पालिका सदस्यांची संख्या 3 पेक्षा कमी असेल तर असे महापौरपद अशा रीतीने राखून ठेवण्यात येणार नाही. म्हणजे एसटीचा हा मुद्दा बाहेर संपला तिथं. मग आता एससी आणि ओबीसी, म्हणजे एक तात्विक दृष्ट्या मी विचारतो की बाबा आरक्षण सोडत पद्धतीमध्ये ओपन, एससी आणि ओबीसी ह्याच्या सोडतीमध्ये पुन्हा एससी किंवा ओपन येण्याची शक्यता आहे का? राज्यातील महापौरपदाच्या एकूण संख्येच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या यांच्यासाठी राखून ठेवलेल्या एकूण जागा धरून 1/3 इतक्या जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील. तिथं पण आता राज्य शासन काय करतो, कोणत्याही दिलेल्या अनुसूचित जाती विशिष्ट प्रवर्गासाठी राखीव ठेवलेल्या चिठ्ठ्या टाकताना, इथं महत्वाचं आहे, ड मध्ये बघा, 3 ड, चिठ्ठ्या टाकताना आधीच्या वर्षामध्ये अशा प्रवर्गासाठी राखीव ठेवलेले महापौरपद त्या वर्गासाठी सोडत काढताना त्या सोडतीतून वगळण्यात येईल. म्हणजे हा स्पष्ट आहे मुद्दा की बाबा एससी आणि ओबीसी ह्या सोडतीमधून बाहेर असेल आणि ओपनचा उमेदवार हा तिथं ग्राह्य धरला जाईल आणि तशा पद्धतीचं सोडत. आता फक्त मुद्दा हा आहे की बाबा ओपनचाच असेल आणि तो स्पष्ट आहे. ह्याच्यामध्ये आपण आता इंटरप्रिटेशन करू शकत नाही, पण जिसकी लाठी उसकी भैंस भाई, इंटरप्रिटेशन करू शकत नाही त्याच्याबद्दल. कारण हिच्यात बघा 3 ड मध्ये स्पष्ट आहे, चिठ्ठ्या टाकताना आधीच्या वर्षामध्ये अशा प्रवर्गासाठी राखीव ठेवलेले महापौर त्या वर्गासाठी सोडत काढताना त्या सोडतीतून वगळण्यात येईल. म्हणजे मी अर्थ स्पष्ट करतो, ए पठाण साहेब हे बोलणार नाहीत. एससीच्या महिला महापौर झालेल्या आहेत, तो मुद्दा बाजूला गेला. ओबीसीच्या एनएम ह्या महापौर झालेत, तोही मुद्दा बाजूला गेला. ओपनच्या महिला महापौर झालेत, बनशेट्टी, तोही मुद्दा बाहेर गेला. म्हणजे सोडतीचा ह्या शब्दाचा अर्थ जर का घेतला तर ओपन हा स्पष्ट आहे आणि ओपनचा होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वीकृत नगरसेवकावर चर्चा केली जाते. आज भाजपाकडे 87 नगरसेवक आहेत, तर त्यांच्या वाट्याला किती येऊ शकते? त्यांच्या वाट्याला 9 येऊ शकते. अपूर्णांक आकडाच्यावर डिपेंड करते ते. 8 तर फिक्सच आहेत, परंतु 52 असल्या कारणाने आकडा तरी एक वाढतंय ना 50च्या पुढं. तरी पण ते खालील पूर्णांक बघायला पाहिजे. आता 8चं बघा तुम्ही, 8ला पण बसतंय का, तर ते पूर्णांक त्यांच्यापेक्षा जास्त असेल 52 पेक्षा, तर त्यांचा एक बसतो. म्हणजे 9 जवळपास 9 कव्हर करतील. म्हणजे ते 52 पेक्षा 1 पॉईंट पुढे गेल्यामुळे त्यांचा एक बसतो. म्हणजे एक एमआयएमचं बसतं. प्रश्न असा की दुसरा एक विरोधी पक्ष नेता तो कसा आणि कशा पद्धतीनं निवडला जातो? महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सेक्शन 19(1) विरोधी पक्षनेता कसा असायला पाहिजे, कोण असायला पाहिजे? जो निर्वाचित पालिका सदस्य मोठे संख्याबळ असलेल्या विरोधी पक्षाचा त्यावेळी नेता असेल आणि महापौराकडून ज्याला अशी तशी मान्यता मिळाली असेल तो विरोधी पक्षनेता असेल.
स्पष्टीकरण दिलं आहे. जेव्हा एक समान संख्याबळ असलेले 2 किंवा अधिक विरोधी पक्ष असतील तेव्हा महापौर पक्षाचा दर्जा लक्षात घेऊन अशा पक्षामधून कोणत्याही एका पक्षातील नेत्याला विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता देईल. 10 असतील त्या पक्षाचा दर्जा काय आहे याच्यावरून डिपेंड असते ते महापौरांना. आता काय तिथं नाहीच की 4 आहे, संख्या 4 आहे आणि 8 2 आहे. आहे. 8 मोठा संख्याबळ आहे. संख्याबळाच्या आधारावर महापौर हे तसे निर्णय घेऊ शकतात. महापौरांनी मान्यता दिली पाहिजे. पण कायदा सांगतो की हा. तशा पद्धतीचा आहे. Yes. डायसवर बसलेल्या व्यक्तीची मानसिकता काय आहे त्याच्यावरनं ते निश्चित केलं बोलायचं जाईल. नाही बरं का, हा. त्याच्यावर मी बोलणार नाही. बरं, माननीय नक्कीच महापौरांनी त्याला मान्यता दिली पाहिजे. नक्कीच माननीय महापौरांनी मान्यता दिली पाहिजे. कायदा सांगतो की बाबा एकूण सेकंड लार्जेस्ट पार्टी हा संख्याबळाचा विचार करून महापौरांनी डायसवरनं विरोधी पक्षाची भूमिका निभावणाऱ्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षाचा दर्जा देणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा 0.52% पूर्ण करून 78 पॉईंटवर येतात MIM पक्षाचे नगरसेवक. म्हणजे याचा की ह्याचा अर्थ असा की बाबा 8x10 भागिले 102 जर का घेतलं तर 0.78 इतके गुण येतात. हे तोलनिक संख्याबळ आहे आणि तोलनिक संख्याबळाचा अर्थ जर का काढला तर MIMला एक कॉप्ट मिळण्यास कोणतीही अडचण नाही. हे कायदेतज्ञाचं मंदिर आहे आणि शक्यताही नाकारता येत नाही. आणि कायद्याच्या पुढं कोणी नसतं, पण कायद्याचा कस पाडणारे आणि कायद्याचा विपर्यास करणारे देखील अनेक जण आहेत सभागृहामध्ये. आता ह्याचा कशा पद्धतीनं पाडला जातो, महापौरांची मानसिकता काही असणार आहे, ह्या सगळ्यांकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळातल्या जाणकारांचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.